भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्मभूमीतील प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी रामदास पाटील सुमठाणकर आज 2 वर्षापूर्वी मी स्वइच्छेने माझ्या प्रशासकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन राजकीय क्षेत्रात दाखल झालो। आयुष्याचा पुढील प्रवास राजकारणात सक्रिय राहून समाजकार्यासाठी वाहून घेण्याचं ठरवले। प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावताना केलेली विविध विकास कामाच्या माध्यमातून जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला। हिंगोली शहरात केलेली अनेक विकासाभिमुख प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे भरभरून प्रेम मिळालं। जनतेचं प्रेम, आशीर्वाद आणि माझ्याबद्दल असलेली आपुलकी हीच माझ्या कार्यकाळात प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती म्हणावी लागेल। याच कामाच्या जोरावर दिवसेंदिवस जनतेचा वाढत चाललेला पाठिंबा हा माझ्या भावी राजकीय कारकिर्दीत मिळालेली कौतुकाची थापच। आज आपल्या लोकसभा मतदारसंघातील नागरिक फार अपेक्षेने येऊन मला भेटतात। या मतदारसंघाला लागलेला ना उद्योग जिल्हा, अविकसित जिल्हा हा डाग पुसण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी खंत व्यक्त करतात। आज घडीला विचार केला तर आपल्या भागात अनेक प्रश्न आवासून उभे आहेत। प्रामुख्याने विचार केला तर आपल्या भागात एकही मोठा उद्योग उभा राहू शकला नाही। हाती कामं नसल्याने तरुण हतबल झाला आहे। तरुणांच्या हाताला काम नसल्याने त्याला जिल्ह्याबाहेर तसेच राज्याबाहेर रोजगारासाठी वणवण भटकत राहावे लागते। त्याच्या हाताला काम देणं गरजेचं आहे। त्याला शासकीय योजनेची पुरेशी माहिती मिळणं आवश्यक आहे। तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असूनही केवळ जलसिंचन वितरण व्यवस्थेच्या अभावाने धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू शकले नाही। या परिसरात नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध, पण त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग नाहीत। बारकाईने विचार केला तर या भागातील बहुतांश प्रश्न हे नियोजनाचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने सुटले नाहीत असे जाणवते। गेल्या 2 वर्षापासून पक्ष संघटन वाढीसाठी प्रवास करत असताना मला या परिसरातील खालील प्रश्नांवर काम करण्यास फार मोठी संधी असल्याचे लक्षात येते। प्रामुख्याने विचार केला तर यात सहस्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्प निर्माण करणे, किनवट व बंदी भागामध्ये वनऔषधी, वन उत्पादन संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणी करून संस्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतो। मतदारसंघात वाहणाऱ्या छोट्या मोठ्या नद्यांवर बॅरेजेस बांधून सिंचन प्रकल्पाला गती देणे, बंदी भागाचा कायापालट करणे, तेथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, इस्लापूर अभयारण्य प्रकल्प निर्माण करणे, तसेच जागतिक दर्जाचा लिगो प्रकल्पाला गती देणे, तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठे उद्योग प्रकल्प निर्माण करणे, धरणबाधित नागरिकांना न्याय मिळवून देणे, तसेच धरण क्षेत्रातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मत्स्यबीज रोपण केंद्र स्थापन करणे, डोंगराळ भागात पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभा करणे, शेतकऱ्याच्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती करून त्याला ऊर्जादाता बनवणे, काशी विश्वनाथच्या धर्तीवर औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास करून औंढा, नरसी नामदेव व माहूरगड कॉरिडॉर निर्माण करणे, नानाजी देशमुख यांच्या कडोळी या जन्मस्थानी भव्य स्मारक उभारणी करणे, आद्य क्रांतीवीर नौसाजी नाईक व विसोबा खेचर यांच्या जन्मभूमीचा सर्वांगीण विकास करणे, हिंगोली रेल्वे स्थानकाच्या परिसरातील उर्वरित जागेत रेल्वे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, मुंबईत येथे जाण्यासाठी हिंगोलीवरून नियमित रेल्वे सुरू करणे, वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाचा विस्तार करून वारंगा, कमळनुरी, हिंगोली असा रेल्वे मार्ग निर्माण करणे, कमळनुरी परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन उभारणी करणे, वसमत येथील हळदीला जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, तसेच हळद क्लस्टर उभारणी करणे, हिंगोली येथील वळू माता पैदास केंद्राचा पुनर्विकास करून तेथे मराठवाडा पशुवैद्यकीय संशोधन संस्था स्थापन करणे, कमळनुरी परिसरात तारांकित MIDC उभारणीसाठी प्रयत्न करणे, जिल्ह्यातील एलदरी, सिद्धेश्वर, इसापूर या तिन्ही धरणांना कालव्याच्या साह्याने जोडून सिंचित क्षेत्र वाढवणे, उनकेश्वर झरे व वन पर्यटन विकासाला चालना देणे, हदगाव विधानसभा क्षेत्रातील पिंपळगाव देवस्थान, दत्तबर्डी, कोंडलीश्वर देवस्थान तसेच पळसा येथील भैरवा मंदिराचा सर्वांगीण विकास करणे, तसेच केदारगुडा, माहूर येथील प्राचीन धार्मिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे, उमरखेड येथील महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान बाराखंडी या देवस्थानाचा सर्वांगीण विकास करणे, ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकिंग व्यवस्थेचे जाळे मजबूत करून दुर्गम भागात वास्तव करणाऱ्या लोकांना बँकिंग सेवा पुरवठा करणे, हिंगोली लोकसभा क्षेत्रातील वसमत, करुंदा, महागाव व हिवरा संगम व सर्व पूरग्रस्त भागात उद्भवणारी पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे, हिंगोली शहराच्या धर्तीवर लोकसभेतील
सर्व शहरांचा पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करून स्मार्ट शहर बनवणे, दिव्यांग बांधवाचं विकासाचं आणि वैयक्तिक लाभाचा आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करणे, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, सर्व तरुणांना एका छताखाली सर्व योजना मिळाव्यात यासाठी युवा माहिती केंद्र उभारणे, तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित नांदेड जिल्ह्याची विभागणी करून किनवट हा नवीन जिल्हा निर्माण करणे व आखाडा बाळापूर, मांडवी, तामसा, गोरेगाव, कुरंदा व जावळा बाजार या नवीन तालुक्यांची निर्मिती करणे, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाल्यास या परिसराचा कायापालट घडून येईल. प्रामुख्याने सिंचन, रोजगार, शिक्षण, रस्ते आणि आरोग्य या प्रश्नांवर काम करून या भागातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखणे हा माझा मानस आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ ही भारतरत्न नानाजी देशमुख यांची जन्मभूमी आहे. राष्ट्रकृषी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी आत्मनिर्भर आणि उद्योगशील शाश्वत विकास या अनुषंगानं या भागाचा विकास होणं अपेक्षित आहे. नानाजींच्या स्वप्नातील ग्रामीण भारत उभा करण्यासाठी आपल्याला आर्थिक, औद्योगिक, सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावाची संकल्पना पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे. नानाजींनी गावांचे स्वयंपूर्ण विकासाचे मॉडेल उभारले. त्यातून त्यांनी तरुणांना शिक्षण, स्त्रियांना शिक्षण, गृहउद्योग, स्वच्छता, कृषी विकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, औद्योगिक प्रशिक्षण आणि भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक प्रकल्प नानाजींनी देशभरात उभे केले. आज त्यांनीच तयार केलेल्या वाटेवर आपल्याला चालण्याची गरज आहे. आता एक महत्त्वाची बाब माझ्या निदर्शनास येत आहे. आजची सुशिक्षित तरुणाई जी राजकारणात सक्रिय झाली त्यांना आपल्या भागातील प्रश्न समजत आहेत. कोणता व्यक्ती आपल्या भागाला योग्य न्याय देऊ शकतो याची त्यांना जाणीव झाली आहे. आजचा तरुण वर्ग विकासाला प्राधान्य देत असल्याचं प्रामुख्याने जाणवत आहे. आज मोठ्या प्रमाणात तरुण माझ्याशी जोडले गेले आहेत. आपल्या हातून या भागाचा विकास होऊ शकतो अशी आशा ते व्यक्त करतात. पण ही विकासाची चळवळ पुढे नेणं हे एका माणसाचं काम नाही. यासाठी आपण सर्वांनी यात सहभाग घेतला पाहिजे. कारण लढा हा आपण सर्वांनी मिळून दिला तर काहीही होऊ शकतं या सामूहिक शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण नानाजीच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आत्मनिर्भर, उद्योगशील, शाश्वत विकास धोरण सर्वांनी मिळून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले तर खरंच एक दिवस आपल्या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. चला लढूया परिवर्तनासाठी, आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी. सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच पाठीशी राहू द्या. आपलाच रामदास पाटील सुमठाणकर, हिंगोली लोकसभा.